नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली. ती बघा, पदाचं नाव होतं भूकर मापक. या पदासाठी मित्रांनो तब्बल 900+ जागेसाठी जाहिरात होती बघा. तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले, आता नवीन अपडेट आलेले मित्रांनो, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, भूमी अभिलेख डिपार्टमेंट अंतर्गत गट क पदासाठी मित्रांनो सरसेवा भरती 2025 मध्ये जाहिरात आली. ती बघा. तर पुणे विभागासाठी पण मित्रांनो बघू शकता खाली काय अपडेट आहे. पुणे विभागाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. खाली बघू शकता, उपसंचालक भूमी अभिलेख प्रदेश पुणे यांच्या अधीनस्थ विभागातील गटक पदासाठी मित्रांनो भूकर मापक या पदासाठी जाहिरात होती बघा. तर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झाली होती बघा. आणि सर्वसाधारण गुणवत्ता बघू शकता, कधी प्रसिद्ध करण्यात आली ती 30/1/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली ती. खाली बघू शकता काय अपडेट आहे. ऑनलाईन परीक्षा निकालाच्या सर्वसाधारण गुणवत्तादी आधारे प्रादेशिक निवड समितीने 10/2/2026 ते 14/2/2026 या कालावधीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं मित्रांनो. कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजेच निवड यादीमध्ये. तर खाली बघू शकता तुम्ही, प्रग न्याय निवड यादी आणि परीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. निवड यादी दिलेली आहे आणि प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता, एकच PDF मध्ये दोन्ही आहे, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी. गोंधळ गोंधळून जाऊ नका. प्रतीक्षा यादी कुठे आहे तुम्हाला सापडणार नाही. वेगळी PDF, एकच PDF मध्ये दोन्ही आहे याद्या दिलेले मित्रांनो. तर बघू शकता निवड यादी. ज्या कॅन्डिडेटचं बघू शकता, तुम्ही सर्च करू शकता तुमचं निवड यादीमध्ये नाव आहे की नाही. तर ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली मित्रांनो, अशा सर्व कॅन्डिडेटना मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जे वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो, जे वेटिंग लिस्टमध्ये आहे अशा कॅन्डिडेटनी पण मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा. कारण की जर काही कॅन्डिडेट अपात्र ठरलेत किंवा जॉईनिंग नाही केली काही कारणास्तव आणि रि- जागा वाढल्या, तर जे वेटिंग लिस्टमध्ये आहे अशा कॅन्डिडेटचा बेनिफिट होऊ शकतो. त्यामुळे जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट आहेत अशा सर्व कॅन्डिडेटनी मित्रांनो डॉक्युमेंट काढून ठेवा. तर बघू शकता खाली प्रतीक्षा दिलेली म्हणजेच वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. तर बघू शकता तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे का. आणि मित्रांनो, जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण चेक करू शकता, नाहीतर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब कर सबस्क्राईब टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा मित्रांनो. कारण की तुम्हाला टेलिग्रामवरती सर्व डिटेल्स भेटत राहील अपडेट. जर तुम्हाला काही PDF सापडत नसेल किंवा वेबसाईटची लिंक सापडत नसेल किंवा तुम्हाला जे निवड यादी झालेले आहे PDF वगैरे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो. तर MPSC फायटर्स टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टीचं अपडेट भेटेल. सर्व जेवढे पण रिझल्ट लागलेले आहे, रिक्वायरमेंट आहेत, तर सर्व PDF भेटेल मित्रांनो. तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.